जय गजानन जय तो संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. या निमित्ताने म्हणजे अन्योक्तीच्या अभ्यासाच्या निमित्ताने अन्योक्तीचा अर्थ तर आपण पाहतोच आहे, पण त्याच्या सोबत सोबत संस्कृत भाषेची वेगवेगळी वैशिष्ट्य सुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आपण जो वारंवार पाहिलेलं आहे ते होतं शब्द संपदा. संस्कृत भाषेमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. म्हणजे कृती किंवा गोष्ट एकच असेल, पण त्या कृती किंवा गोष्टीला त्याच्या जसा जसा छटा बदलत जातात तसे तसे वेगवेगळे शब्द आहेत. हे आपण वारंवार पाहिलं. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर नाद, रव, घोष, ध्वनी हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत असं आपण पाहिलं, पण त्या प्रत्येकात छटा कशा वेगळ्या आहेत त्याचाही विचार आपण केला. कमळाचा विचार आपण वारंवार करतोय. किती वेगवेगळ्या प्रकारे त्या कमळांना वेगवेगळे नावं आहेत आणि त्यांच्या प्रकारानुसार त्यांच्या अवस्थेनुसार ते कसे बदलतात याचं आपण वर्णन केलं. म्हणजे एकाच गोष्टी करता अनेक शब्द, हे जसं एक वैशिष्ट्य आहे तसं उलटही वैशिष्ट्य असतं. उलट म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे एकच शब्द तो वेगवेगळ्या संदर्भात आला की त्याचा अर्थ बदलतो, असंही भाषेचं वैशिष्ट्य असतं. आणि संस्कृत त्याही बाबतीत अत्यंत संपन्न भाषा आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थ एकाच शब्दातून निघतात, आपल्याला सगळ्यांना सहज लक्षात येईल अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे हरी हा शब्द. आता हरी या शब्दाचा आपल्याला पटकन समोर येणारा, लक्षात येणारा, डोळ्यासमोर येणारा अर्थ तो आहे भगवान विष्णू या अर्थाचा. पण हरी हा शब्द केवळ भगवान विष्णू एवढ्याच अर्थाने वापरला जातो का तर त्याचं उत्तर आहे नाही. किती वेगवेगळ्या अर्थाने आहे पहा. सूर्याला सुद्धा हरी शब्द आहे, इंद्राला सुद्धा हरी शब्द आहे, वानरालाही हरी म्हटलेलं आहे, सिंहालाही हरी म्हणतात, घोड्याला हरी म्हटलेलं आहे, बेडकाला सुद्धा हरी हा शब्द वापरलेला आहे. किती वेगवेगळ्या जागी तो शब्द वापरला जातो. त्याचे पुन्हा अर्थ आहे. म्हणजे त्याला का म्हणायचं, हरण करून घेणे हा जर विषय असेल तर दुःखांचं हरण करतात म्हणून भगवान विष्णूंना हरी म्हणतात. अंधाराचं हरण करतो म्हणून सूर्याला हरी म्हणतात. भक्तांच्या किंवा उपासकांच्या सगळ्या अडचणींना दूर करतात म्हणून इंद्रालाही म्हणतात. सगळ्या प्राण्यांचा जीव घेतो म्हणून सिंहाला हरी म्हटलं. बाकीच्यांच्या जवळच्या वस्तू ओढून नेतो म्हणून वानरालाही हरी शब्द लागू पडतो. हरती धातू हा त्यातला मूलभूत विषय असतो. मग त्याच्यातून हे सगळे शब्द, त्याचे अर्थ, त्याच्या छटा, पण कोणता शब्द कुठं वापरलेला आहे आणि मग वेगळा अर्थ घेतला ना तर जी गंमत होते. नारदांच्या कथेमध्ये जसं आपल्याला ऐकून माहिती असेल की नारदांनी भगवान विष्णूंना सांगितलं मला हरी रूप प्रदान करा, आणि भगवंतांनी त्यांची गंमत करण्याकरता त्यांना वानराचं रूप दिलं. अशी मजेदार कथा आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळते. तोच शब्द वेगळ्या संदर्भात वापरला की अर्थ बदलतो. ही जी रचना आहे तसे अनेक शब्द आपल्याकडे आहेत. म्हणजे जसा कर शब्द, कर शब्द किती वेगवेगळ्या जागी आहे, वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. म्हणजे त्याचा हात हा नेहमीचा आपल्याला पटकन माहिती असलेला अर्थ. किरणालाही सूर्य किंवा चंद्राचे कर म्हटलेला आहे. म्हणजे कराचा तोही अर्थ आहे. कर शब्दाचा अर्थ राजाकडून घेतल्या जाणारी रक्कम या अर्थानेही आपल्याला सगळीकडे संस्कृतमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. हत्तीच्या सोंडेला सुद्धा कर असं म्हणतात आणि म्हणून हत्तीला करीन असा शब्द आहे. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीने तोच शब्द त्या पद्धतीने वापरला जातो. किंवा इथं छटा कशा आहेत सगळ्यांच्या समजून घेणं आता आपला विषय नाहीये, पण करता विचार करू. हाताला का म्हटलं, लांबवता येतो, त्याचं लांब करता येतं. सूर्याचे चंद्राचे किरण त्याच्यापासून असे लांब जातात. सोंड सुद्धा तशीच लांब जाते. आणि बहुतेक हाताचे कामं म्हणजे वस्तू उचलणे, तोंडात टाकणे हे कामं जसे आपण हाताने करतो, हत्ती सोंडेने करतो. म्हणून त्यालाही राजा आपला कारभार वाढवतो म्हणून घेतलेल्या गोष्टीला कर म्हटलं. वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपण त्याचे अर्थ घेऊ शकतो. जसं गो शब्द आहे, गाय हा आपल्याला अर्थ माहिती आहे. पृथ्वीलाही गो म्हणतात, इंद्रियांनाही गो म्हणतात. म्हणून त्या इंद्रियांना जो रमवतो त्याला गोविंद म्हटलं. कारण जाणे हा भाग आहे, इंद्रिय तिकडं पोहोचतात. माझी दृष्टी समोरच्या वस्तूपर्यंत पोहोचत असल्यामुळे नयनाला म्हणजे डोळ्याला, दृष्टीला गो असंच म्हटलं. इंद्रियांना गो म्हणतात. वाणी इकडून तिकडे जाते, ये हृदयीचे ते हृदयी म्हणून वाणीलाही गो म्हणतात. किरणांना मग अशी पुन्हा सांगितल्याप्रमाणे सूर्यापासून ते आपल्यापर्यंत येतात त्यांनाही गो म्हटलं.
किती वेगवेगळे द्विज शब्द आहे, ज्यांचं त्यांचं उपनयन होतं. तो उपनयन म्हणजे जणू काही दुसरा जन्म, म्हणून त्याला द्विज म्हणतात. पण केवळ द्विज हा शब्द उपनयन झालेल्या बटूलाच वापरतात का? त्याचं उत्तर आहे नाही. अंड्यातून जे जे जन्माला येतात, मग एका बाजूला पक्षी असतील किंवा दुसऱ्या बाजूला सरीसृप असतील, त्यांनाही द्विज म्हणतात. कारण ते एकदा अंडरूपात जन्माला येतात, दुसऱ्यांदा अंड्यातून जन्माला येतात. दोन जन्म झाले म्हणून द्विज शब्द वापरला. तसा द्विज शब्द दातासाठी पण वापरला जातो, कारण ते दोनदा येतात. पहिले दुधाचे दात आले, ते पडले, नंतर दुसरे आले, म्हणून त्यालाही द्विज शब्द वापरला. तुम्हाला ही का सगळं सांगतायत? याचं उत्तर वेगवेगळ्या प्रकारचे असे शब्द आणि मग संदर्भ बदलला तर त्याचे अर्थ कसे बदलतात याचा विचार जसा संस्कृतीमध्ये सांगितला. आणखी दोन शब्द गंमत म्हणून सहज आपल्या समोर सांगतो. एक शब्द आहे सैंधव, त्याचा अर्थ मीठ असाही होतो आणि घोडा असाही होतो. तुम्हाला कोणता अर्थ समजून घ्यायचा? त्याचं उत्तर आहे कोण आणि कुठे बोलताय त्याच्यावर समजून घ्यायचा. घरात आईने जर सांगितलं सैंधवम आणय तर मीठ घेऊन यायचं आहे, आणि रणांगणामध्ये राजांनी सांगितलं सैंधवम आणय तर घोडा घेऊन यायचा आहे. संदर्भानुसार ते अर्थ असतात, नाही तर गडबड कशी होते. कंदर्प एक शब्द आहे, कंदर्प शब्दाचा सामान्य अर्थ भगवान मदन असा आहे, पण कुत्सित दर्प ज्याला आहे अशा अर्थाने कांदा किंवा लसूण याला पण कंदर्प म्हटल्या जातं. मग आता मला सांगा, कंदर्प अगणित अमित छबी असं जेव्हा भगवंताचं वर्णन केलं जातं तेव्हा कंदर्प शब्दाचा अर्थ अनेक कांदे एका जागी ठेवले किंवा लसणाचा घडा एका जागी ठेवला असा त्याचा अर्थ अपेक्षित आहे का? बिलकुल नसतो. संदर्भानुसार तो अर्थ लावायचा असतो. अगणित मदनाप्रमाणे सुंदर असणारे, कारण शेवटी माणसाच्या दृष्टीने सौंदर्य मोजण्याची शेवटची परिणत अवस्था आपल्याजवळ कोणती आहे? तर महाराज मदन, भगवान मदनाचं वर्णन. त्याच्यापेक्षा सुंदर कोण आहे? आता त्याच्याही पेक्षा सांगायचं असेल मग उपाय काय? त्याचं उत्तर आहे कंदर्प अगणित अमित छबी. इलाजच नाही दुसरा. लक्षात घ्या, जसं आपण गणेशाच्या वर्णनामध्ये पाहतो सूर्य कोटी समप्रभ. आता मला सांगा, सूर्यापेक्षा तेजस्वी तुमच्याजवळ नाहीच सांगायला काही, काय उत्तर द्याल? कशाची उपमा द्याल? मग काय म्हणावं लागतं? कोटी सूर्य समप्रभ. सूर्य कोटी समप्रभ, की कोट्यावधी सूर्य एकत्र आले तर ते जसं तेज असेल तसं. कारण शेवटी उपमा आपल्याला सूर्याशिवाय दुसरी देताच येत नाही तेजाची. हा जो विषय आहे तो समजून घेतला की मग हे सगळे वेगवेगळे शब्द किंवा आज हे वेगळे शब्दांचे अर्थ का सांगितले त्याचं उत्तर आहे आज आपल्या समोर जी अन्योक्ती आहे ना, त्या अन्योक्तीमध्ये असे एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ घेऊन आपल्याला एक संदेश दिलेला आहे. आणि म्हणून मुद्दाम एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा वापरता येतो हे आपल्या समोर ठेवण्यासाठी ही रचना आपल्याला सांगितली. आपल्या समोर सुभाषित आहे नितराम नीचोस्मी. ती नितर म्हणजे अत्यंत, नीच म्हणजे खाली असणारा. आता नीच शब्द जसं म्हटलं तसं खालचा या अर्थाने जातीवाचक असू शकतो, म्हणजे खालच्या जातीचा, खालच्या स्तराचा, खालच्या पात्रतेचा अशा अर्थाने असू शकतो. आणि नीच शब्दाचा अर्थ खोल असाही असू शकतो. तुम्हाला हा अर्थ का घेतला? ज्याच्याबद्दल अन्योक्ती आहे त्या शब्दाकडे पहा म्हणजे लक्षात येतं. कूप, विहीर ज्याला आपण म्हणतो. मला सांगा, आता विहिरीमध्ये जाती कोणत्या असणार आहे? उच्च जातीची विहीर, नीच जातीची विहीर असा थोडा विषय असणार आहे. मग इथं नीच शब्दाचा अर्थ काय? खोल असलेला, खाली हा त्यातला जो अर्थ अपेक्षित आहे. बाकीचे वर या अर्थाने जर नीच शब्द वापरायचा आहे तर खाली असलेला, सगळ्यात सामान्य, सगळ्यात निम्न स्तराचा असलेला या अर्थाने विहीर तशीच आहे. म्हणून ती विचार करते मी नीच आहे. त्याच्यावर कवी उत्तर देत आहेत नितराम नीचोस्वी त्वम खेद कूप मा कदापि कृथा. हे कूपा, हे विहिरी, तू कधीही असा खेद करून घेऊ नको. खेद शब्दाचा अर्थ आहे जी गोष्ट बदलवता येत नाही त्याच्यासाठी जे दुःख होतं त्याला खेद असं म्हटलेलं आहे. होऊन गेली एखादी गोष्ट आता परिवर्तित नाही करता येत त्यासाठी मग आपण म्हणतो त्यांनी खेद व्यक्त केला. क्षमस्व. खेद का व्यक्त केला तर त्याचं उत्तर आहे आता ती गोष्ट नाही बदलू शकत. गेले शब्द आता फार फार तर खेदच व्यक्त करता येतो. तुला जे वाईट वाटलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू शकतो. हा जो अर्थ आहे तो तिथे आहे. त्याला वाईट वाटतंय आणि मी खूप खोल आहे, मी किती नीच अवस्थेमध्ये आहे अशा अर्थाने जेव्हा त्या कूपाला वाईट वाटतं त्याला उद्देशून कमी म्हणतोय आहा असा खेद करू नको. कूप खेद कदापि मा कृथा. हा हे कूपा तू असा
खेद कधीही करून घेऊ नको. का? कारण वैशिष्ट्य त्याचं पुढचं सांगताय. आता पहा पुन्हा वेगवेगळ्या शब्दांचा खेळ कसा आहे. जसा आता नीच शब्दाचा सांगितला, पुढे सांगतायत अत्यंत सरस हृदयो. कारण तू कसा आहेस? अत्यंत सरस हृदयाचा आहे. आता सरस शब्द हृदयाला जेव्हा आपण वापरतो तेव्हा रसिकता या अर्थाने पण सरस शब्द आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यामध्ये सरस म्हणजे रसपूर्ण असणे. जल हा जो दिव्य रस आहे त्या रसाने तू युक्त आहेस. विहिरीचं खोल जरी असली ती रचना तरी लक्षात घ्या तिच्यात पाणी आहे आणि नुसतं पाणी नाहीये, गोड पाणी आहे. आणि संस्कृतचं वर्णन आपण पाहिलं वारंवार, पाण्यालाच जीवन म्हटलेलं आहे. ते जे जीवन स्वरूप आहे पाण्याचं ते तिथं समजून घ्यायचंय. तुझ्या ठिकाणी गोड पाणी आहे, सरस आहे, त्याचा आस्वाद घेता येतो. नुसतं पाणी नाहीये, ते समुद्राजवळ प्रचंड आहे, आस्वाद कुठे घेता येतो? आस्वाद्य असलेलं जल तुझ्या जवळ आहे, म्हणून सरस हृदय ते तू आतमध्ये जपून ठेवलेलं आहे. ती तुझ्या जवळची जणू काही ठेव आहे अशी रचना सांगितली. आणि मग पुढचा हिशोब, का तुझ्या ठिकाणी ही रचना आली, सरसता कुठून आली? तुम्हाला आम्हाला जर जीवनामध्ये सरसता प्राप्त करायची असेल, आनंद प्राप्त करायचा असेल, कारण सरस तुम्ही झाले की तुमचं हृदय सरस होणार आहे. आणि रसिक अशा प्रकारच्या हृदयामध्ये भगवती प्रगटते. तिलाही आपल्याकडे सुंदर शब्द वापरला, सरसवती. रसपूर्ण असणारी तुमची वाणी, तुमची मनोवृत्ती, तुमचे विचार रसपूर्ण असावेत असं जर वाटत असेल आणि ज्याचे रसपूर्ण असतात त्याचं जीवन आनंदानेच भरलेलं आहे, तसं तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुपाकडून काय शिकायचंय? शेवटच्या चरणामध्ये ते आपल्याला सांगतात, यतः परेशाम गुण गृहीतासी. कारण तू इतरांचे गुण ग्रहण करतो. तू म्हणाल कुपामध्ये कोणत्या गुणाचा संबंध आहे? तर त्याच्याकरताच मी सुरुवातीला जसं की प्रस्तावना केली लांबलच आहे की वेगवेगळे अर्थ असतात. तसा गुण शब्दाचे जसा आपल्याला माहिती असलेला सद्गुण दुर्गुण यातला गुण शब्द आपल्याला माहिती आहे, किंवा सत्व रज तम यातला गुण शब्द माहिती आहे, म्हणजे क्षमता, पात्रता, योग्यता या अर्थाने जसा गुण शब्द आहे, किंवा मिळालेली प्राप्त झालेली गोष्ट म्हणून शाळा महाविद्यालयांमध्ये गुण शब्द आपण वापरतो, तसा गुण शब्दाचा संस्कृतमध्ये आणखीन एक मजेदार अर्थ आहे, त्याला दोरी असं म्हणतात. मग दोरीलाही सुद्धा गुणच म्हणतात. गंमत पा कशी आहे, जे दोरीनी त्या विहिरीतलं पाणी काढता येतं आणि मग तो दोर त्या विहिरीत सोडावा लागतो. असे अनेक लोक तुझ्यात दोऱ्या सोडतात म्हणजे गुण सोडतात. त्या सगळ्यांचे गुण तू ग्रहण करतो, म्हणून तू जो गुण ग्राहक आहे ना, त्याच्यामुळे तू असा सहृदय झालेला आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. सरस हृदय आहे कारण गुणग्रहण करतो. हे गुणग्रहण करता आले पाहिजे. आणि मग पुढची रचना फार मजेदार आहे, असे ज्यांच्या जवळ गुण आहेत ते जे तुझ्या जवळ येतील त्यांना तू जीवन देतो. किती मजेदार रचना आहे. समोरच्याचे गुण घेणे आणि त्यांना जीवन म्हणजे आनंद देणे, त्याच्या माध्यमातून समोरच्यांना तृप्त करणे. कारण तहानेचा विषय तृष्णा तृप्तीचा आहे, त्यांना तृप्त करण्याची तुझी अलौकिक क्षमता आहे. आणि म्हणून मजेदार रचना आपल्याला सांगताना सांगितली की नाही, हरकत नाही, तू नीच असशील. कारण लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीमध्ये नीचत्वाचा जो विषय आपल्याला जातीच्या अर्थाने मी पहिले वापरला, तो भलेही जन्म आपल्या हातात नाहीये, पण किती उदाहरण आहेत आपल्या समोर असे. म्हणजे त्या महाभारतातला कर्णाचं उदाहरण आपल्या समोर आहे, त्याची तर प्रतिज्ञाच वापरलेली आहे त्यांनी, सूतो वा सूतपुत्र वा योवा कोवा भवाम्यहम दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. मी कोणत्या कुळात जन्माला आलो आहे माझ्या हातात नाहीये, पण मी कोणत्याही कुळात जन्माला आलो असलो तरी पराक्रम माझ्या हातात आहे. वाक्य योग्यता, क्षमता या गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत. माणसाने ते प्राप्त करावं, गुणग्रहण करावं, मग त्याचं जीवन अत्यंत श्रेष्ठ होत असतं. चोखोबारायांचं दिव्य उदाहरण आहे आपल्या समोर. जन्माला कुठे आले असतील, सगळेजण डोक्यावर घेऊन नाचतात. ही जी दिव्य अवस्था आहे ना,
आपल्याला त्या अवस्थेला समजून घ्यायचंय, कुठून प्राप्त होते. भलेही नीच असेल, याचा अर्थ खोल असेल, आतमध्ये असेल. नीचता इथे कमतरता या अर्थाने वापरलंय. एखादी गोष्ट न्यून आहे याचा विचार करू नका, त्यातूनही चांगलं काय करता येतं याचा विचार करा. ही रचना आपल्याला सुभाषित सांगताय आणि म्हणून म्हणताय इतरांचे गुण म्हणजे दोऱ्या किंवा गुण म्हणजे सद्गुण घेतले की आपलं हृदय सरस होतं. असा एक सुंदर अर्थ सुभाषितकारांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.